तुम्ही रोज मेहनत करता, पण तरीही लाईफ बदलत नाही. कदाचित प्रॉब्लेम तुमच्या परिस्थितीत नाही, प्रॉब्लेम तुमच्या माइंडसेटमध्ये आहे. कधी स्वतःला विचारलंय का की मी इतका प्रयत्न करतोय तरी मला रिझल्ट का मिळत नाही? तुम्हाला वाटतं लक खराब आहे, लोक साथ देत नाहीत, संधी मिळत नाही. पण खरं कारण काय आहे माहीत आहे? तुमचा माइंडसेट वीक आहे. हो, थोडं कडू आहे, पण हेच सत्य आहे. वीक माइंडसेट असलेला माणूस नेहमी एक्सक्यूजेस देतो. माझ्याकडून नाही होणार, माझ्याकडे रिसोर्सेस नाहीत, वेळ नाही, सपोर्ट नाही. पण स्ट्रॉंग माइंडसेट असलेला माणूस, तो म्हणतो काहीही झालं तरी मी करणार. तुम्ही प्रॉब्लेम पाहता, पण स्ट्रॉंग माइंडसेट सोल्युशन पाहतो. तुम्ही फिअर पाहता, पण स्ट्रॉंग माइंडसेट ऑपॉर्च्युनिटी पाहतो. तुम्ही हार मानता, पण स्ट्रॉंग माइंडसेट पुन्हा उभा राहतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, लाईफमध्ये चेंज हवा असेल तर आधी माइंडसेट बदलावा लागतो. तुम्ही बाहेरचं जग बदलायचा प्रयत्न करता, पण आतलं विचार बदलत नाही. मग रिझल्ट कसा बदलेल? तुमचं माइंडसेट वीक आहे याचे काही सायन्स. तुम्ही लगेच हार मानता, तुम्ही एक्सक्यूजेस देता, तुम्ही लोकांच्या ओपिनियनला घाबरता, तुम्ही कम्फर्ट झोन सोडत नाही, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही. जर यापैकी एक जरी तुमच्यात असेल तर समजा अजून काम बाकी आहे. पण गुड न्यूज काय आहे माहीत आहे? माइंडसेट बदलता येतो. हो, आणि तो आजपासूनच बदलू शकतो. स्टार्ट करा छोट्या गोष्टींपासून. रोज स्वतःला चॅलेंज करा. भीती वाटते तेच करा. एक्सक्यूजेस देणं बंद करा. डिसिप्लिन आणा. पॉझिटिव्ह नाही, रिअलिस्टिक थिंकिंग ठेवा. आणि सर्वात इम्पॉर्टंट, स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर कोणीही ठेवणार नाही. शेवटी एकच सांगतो, तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर परिस्थिती नाही, माइंडसेट बदला. आज डिसिजन घ्या, वीक राहायचं की स्ट्रॉंग बनायचं. कारण उद्या तुमचं आयुष्य तुमच्या माइंडसेटवरच ठरणार आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही खरंच बदलायला तयार आहात का? कारण अनेक लोक मोटिवेशन पाहतात, इन्स्पायर्ड होतात, पण ॲक्शन घेत नाहीत. ते व्हिडिओ पाहून म्हणतात, हो, उद्यापासून सुरू करतो. पण तो उद्या कधीच येत नाही. हेच वीक माइंडसेटचं सर्वात मोठं लक्षण आहे. स्ट्रॉंग माइंडसेट असलेला माणूस इतका विचार करत नाही, तो सरळ ॲक्शन घेतो. तुम्हाला माहीत आहे का की तुमचं फ्युचर तुमच्या आजच्या डिसिजन्सवर डिपेंड आहे. आज तुम्ही लेझी राहिलात, आज तुम्ही एक्सक्यूजेस दिलेत, आज तुम्ही भीतीमुळे थांबलात, तर उद्या तुमचं आयुष्य तसंच राहणार. पण जर आज तुम्ही ठरवलं, काहीही झालं तरी मी बदलणार, तर विश्वास ठेवा, तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पेन टेम्पररी असतं, पण रिग्रेट कायमचं राहतं. आज तुम्ही मेहनत टाळली, तर उद्या तुम्हाला त्याचं दुःख होणारच. म्हणून स्वतःला पुश करा. जेव्हा मन म्हणतं नको, तेव्हाच करा. जेव्हा वाटतं झोपावं, तेव्हा उठून काम करा. याच क्षणी तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग होतो. आणि हो, तुम्हाला परफेक्ट बनायचं नाही, तुम्हाला बेटर बनायचं आहे रोज. 1% इम्प्रूव्हमेंट रोज केलात तर 1 वर्षात तुम्ही कम्प्लिटली बदलून जाल. शेवटी एकच सांगतो, तुमचं आयुष्य बदलायसाठी कोणीतरी येणार नाही, तुम्हालाच उभं राहावं लागेल. आजपासून एक्सक्यूजेस बंद, आजपासून ॲक्शन सुरू. जर तुम्हाला अशाच पॉवरफुल मोटिवेशनल व्हिडिओज पाहिजेत, जे तुमचं माइंडसेट बदलतील, तर आत्ताच द 7th माइंडसेट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा. कारण इथे फक्त मोटिवेशन नाही, इथे तुमचं आयुष्य बदलण्याची सुरुवात होते.